विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। राजकारणी अजितदादा यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, काय सांगा? त्यांचं अशा प्रकारे दुर्दैवी निधन होणं हे अत्यंत धक्कादायक आहे, वेदनादायक आहे आणि खूपच क्लेश देणारं असं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे। अजितदादा हे अत्यंत कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व की जे एक उत्तम शासक पण होते आणि उत्तम प्रकारे प्रशासनाकडनं काम करून घेण्याची त्यांची जी शैली होती, त्यांचा जो हातोटी होती ती विलोभनीय होती आणि त्याच्यामुळे अजितदादांनी महाराष्ट्राच्या हिताकरता अनेक चांगले निर्णय देखील घेतले। एक कर्तृत्ववान, मन मिळावू, मन मोकळा, रोखठोक, स्पष्ट वक्ता असा सर्वांना हवासा नेता असं अजितदादांचं वर्णन करता येईल। आमदारांमध्ये तर ते लोकप्रिय होतेच, स्वकीय कार्यकर्त्यांमध्ये होतेच, परंतु दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील त्यांच्या स्वभावामुळे ते लोकांना आवडत होते। जरी ते रोखठोक असले तरी योग्य काम असेल तर ते करायचे म्हणजे करायचे आणि नसेल तर ते मोकळेपणाने सांगायचे, की जे आपल्याला दुर्मिळ बघायला मिळतं की राजकारणी नाही सांगतच नाही कधी, परंतु अजितदादांचं हे वैशिष्ट्य होतं की जर नसेल ते होणारं तर ते मोकळेपणाने सांगायचे। माझे अनेक अनुभव अजितदादांच्याबद्दल आहेत, कारण की मी वरच्या सभागृहामध्येही होतो, ते शासनात होते, त्याच्यानंतर खालच्या सभागृहातही आता 3 वेळा अजितदादांना आम्ही बघतो आहोत आणि त्याच्यामुळे एखादा विषय घेऊन गेल्यानंतर ते ताबडतोबच त्यांना त्याचं अवलोकन आणि कळायचा काय विषय आहे आणि ते त्याच वेळेला लगेच सांगायचे। मी असाच एक विषय मध्यंतरी घेऊन गेलो होतो, त्यालाही आता 2 वर्ष झाली, की महाराष्ट्रातल्या ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत तिथे आमदार निधीचा वापर करायला परवानगी मिळाली पाहिजे, कारण की शासकीय किंवा महापालिका की अशाच जमिनीवर आपण आपला आमदार निधीचा वापर करतो। तर तो विषय जो आहे, ते पत्र जे आहे ते त्यांनी अवलोकन केलं। त्यांनी सांगितलं की मी 6 महिने याच्यामध्ये फीडबॅक घेतो, परंतु ही संकल्पना आणि कल्पना जी आहे ती योग्य आहे, आपण हे निश्चितपणे सकारात्मकपणे आपण हे करण्याचा प्रयत्न करू आणि 6 महिन्यामध्ये खरंच अजितदादांनी हा आमदार निधी सोसायटीमध्ये जे सार्वजनिक सर्व लोकांना उपयुक्त अशी कामं आहेत त्याच्याकरता वापरायला हरकत नाही असा त्यांनी GR पण काढला आणि त्याच्यामुळे अत्यंत तत्पर आणि कार्यकुशलता ही अजितदादांमध्ये होती। त्यांनी अनेक उत्तमोत्तम असे निर्णय महाराष्ट्राकरता पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणे घेतले असते। हा अकाली मृत्यू जो आहे तो खरोखर चटका देणारा आहे महाराष्ट्राला, फार मोठं महाराष्ट्राचं यामुळे त्यांच्या जाण्याने नुकसान झालेलं आहे। मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि पक्षातर्फे अजितदादांना आदरांजली वाहतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।